नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, आजच्या व्हिडिओमधून आपण हे बघणार आहोत की वटपौर्णिमा ही 2025मध्ये कधी आहे, तसंच नवविवाहित स्त्रियांनी वटपौर्णिमा ही कशी साजरी करावी, त्याचबरोबर पूजेसाठी लागणारं साहित्य काय आहे, पूजा कशा पद्धतीने करावी, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ताईंनो, यावर्षीची वटपौर्णिमा ही 10 जूनला साजरी केली जाणार आहे. सकाळी 11:30 वाजता वटपौर्णिमेच्या पूजेला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 11 जूनला दुपारी 1:13 ही तिथी आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करण्याचे खूप जास्त फायदे आहेत आणि ते खूप जास्त शुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्यतो पूजा करा. आता बघा, बऱ्याच नवविवाहित स्त्रिया असतात, त्या आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार असतात. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी अतिशय खास आहे. म्हणून या दिवशी नवविवाहित स्त्रियांनी कशी पूजा केली पाहिजे ते आपण बघूया. तसं हिंदू धर्मामध्ये सण आणि उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक महिन्यामध्ये कोणता ना कोणता सण हा आवर्जूनच येतो आणि तो प्रत्येकजण हा आवडीने सण साजरा करतात. यातील प्रत्येक सण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे. म्हणूनच प्रत्येक सणाचं एक खास असं वैशिष्ट्य आहे आणि त्याला खास असं महत्त्व सुद्धा आहे. त्यातीलच एक खास सण म्हणजे वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा हा सण प्रत्येक स्त्रियांसाठी अतिशय खास आहे. या दिवशी प्रत्येक स्त्रिया ह्या प्रत्येक सुवासिनी या वडाच्या झाडाची पूजा करत असतात. बऱ्याच नवविवाहित महिला यावर्षी आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार असतील. त्यामुळे हा दिवस हा त्यांच्यासाठी अतिशय खास आहे. तुमचा हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी ज्या काही तिथी आणि साहित्याचा वापर करून पूजापाठ केल्यामुळे विशेष असा फायदा होतो, विशेष असा लाभ प्राप्त होतो. तर आपण बघूया की कशा पद्धतीने नवविवाहित स्त्रियांनी पूजा केली पाहिजे. ज्येष्ठ महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते त्यालाच वटपौर्णिमा असं म्हणतात. विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात या सणाला खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येक स्त्री ही अतिशय सुंदर असा साज शृंगार करून एका नववधूप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात. विशेष म्हणजे स्त्रिया या दिवशी मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात, वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात. त्याचप्रमाणे याच झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिले होते. अध्यात्मात सत्यसावित्री ही कथा फारच प्रसिद्ध आहे. शास्त्रानुसार 3 दिवस वटपौर्णिमेचं व्रत अर्थातच उपवास केला जातो. मात्र बऱ्याच स्त्रियांना 3 दिवस व्रत करणं हे शक्य नसतं. अशा वेळी या महिला वटपौर्णिमे दिवशी फक्त व्रत ठेवून आपल्या अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतात. तर ताईंनो, वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारं साहित्य हे विविध शुभ साहित्यांच्या आधारे वटपौर्णिमेची पूजा केली जाते. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तांब्याचा कलश, पंचामृत, पंचपात्र, चौरस, पाट, फुले आणि दुर्वा, हिरव्या किंवा लाल रंगाचे एक वस्त्र, तुळशीपात्र, 5 नाणी, वटसावित्री पूजेचं पुस्तक, अष्टगंध, हळदी कुंकू, 5 फळं, खडीसाखर, गूळ, 2 खोबऱ्याचे बकल, 10 सुपाऱ्या, 25 विड्याची पाने, तूप, 2 बदाम, 2 खारका, दूध, त्याच्यानंतर ताम्हण, साखरेचा नैवेद्य, तसंच सूत बंडल इत्यादी गोष्टी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी गरजेच्या असतात. तर वटपौर्णिमेच्या पूजेची योग्य पद्धत कोणती ते बघूया आपण. तर पूजा ही योग्य तिथी आणि नियमानुसारच व्हायला पाहिजे. जर आपण नियमानुसारच पूजा केली किंवा त्याच वेळेत तिथीत त्याच पूजा केली तर त्याचा आपल्याला योग्य लाभ सुद्धा मिळतो. त्याचमुळे स्त्रियांनी वटपौर्णिमेची पूजा देखील अतिशय योग्यरित्या करायला पाहिजे. सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, साज शृंगार करायचा. त्याच्यानंतर पूजेच्या साहित्याला असणाऱ्या सुपारीच्या साह्याने श्री गणेशांची स्थापना करून घ्यायची आहे व नंतर त्यावरती अक्षता आणि हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं. त्याच्यानंतर सुपारीची स्थापना करत त्याची पूजा करावी आणि ओटी सुद्धा भरून घ्यायची. त्याच्यानंतर वटवृक्षाला 7 वेळा जल अर्पण करायचं आहे आणि प्रदक्षिणा घालून घ्यायची
आपण घेतलेलं सूत किंवा दोरा आहे तो वटवृक्षाला गुंडाळत 7 वेळा प्रदक्षिणा घालायची। त्याच्यानंतर नियमाप्रमाणे तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्या। त्याच्यानंतर ओटी भरून घ्या। पंचामृत, नाणी, फुलं, 5 फळं अर्पण करा। तसंच वटवृक्षाला हळदी कुंकू लावून नैवेद्य आणि आंबे अर्पण करा। 5 विवाहितांना हळदी कुंकू लावत त्यांची ओटी भरून घ्या। ओटीमध्ये गहू आणि फळं घालावीत। शिवाय संध्याकाळच्या वेळी सुवासिनींना घेऊन सावित्रीच्या कथेचं वाचन करा। जर तुम्हाला वाचन करणं शक्य नाही झालं तरी निदान तुम्ही त्या दिवशी ती कथा तरी ऐका। तर ताईंनो, अशा पद्धतीने तुम्हाला वट सावित्रीच्या दिवशी पूजा करायची आहे। तर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ।